सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून ऊन चांगलंच तापू लागलंय, त्यामुळे घरातून बाहेर पडणंही मुश्किल झालंय। आपण उन्हात जास्त वेळ हिंडलो तर चांगलीच तहानही लागते आणि ती तहान भागवण्यासाठी कोल्ड्रिंकचा सर्रास वापर करतो, मात्र त्यामुळे आपलंच नुकसान होतं। त्याऐवजी आपण जर ऊसाचा ताजा आणि थंडगार रस पिला तर त्यापासून आपल्याला बरेच फायदेही मिळतात। ऊसाचा रस हे एक नैसर्गिक पेय आहे जे आपल्यासमोर ताज्या ऊसापासून बनवलं जातं आणि त्यात कोणत्याही प्रकारच्या पावडर किंवा अपायकारक घटक टाकले जात नाहीत। श्रीगोंदा तालुक्यातल्या आढळगाव येथील चंद्रकांत आणि सूर्यकांत छत्तीशे या 20 ते 21 वर्षाच्या दोघा भावांनी सुरू केलेल्या सिद्धेश्वर रसवंतीगृहावर नागरिकांची तोबा गर्दी होतीये। श्रीगोंदा जामखेड रोडवर अगदी माळरानाचा परिसर असणाऱ्या भागात सिद्धेश्वर रसवंतीगृह या रस्त्यानं प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या क्षणभर विश्रांतीचं ठिकाण बनले। येथे मिळणारा थंड आणि मधुर रसाची चवच वेगळी असल्यानं वाहन चालक या रसवंतीगृहाला पसंती देत असल्याचं येथील गर्दी पाहून समजतं। या रसवंतीगृहाचे वेगळेपण म्हणजे येथे पाण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी पाणी अडवा आणि पाणी जिरवा असे संदेश देणारे तसेच बेटी बचाव बेटी पढाओचे संदेश देणारे फलकही लावण्यात आलेत। आज ग्रामीण भागात बेरोजगारीचं मोठं संकट आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी पाणी नसल्यानं आपल्या जमिनी विकून शहराकडे आकर्षित होत असताना चंद्रकांत आणि सूर्यकांत या दोघा बंधूंनी रसवंतीगृह सुरू करून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावून नोकरीअभावी शहराकडे जाऊन कामधंदा करण्याचे स्वप्न रंगवू पाहणाऱ्या तरुणांना एक आदर्श घडवून दिलाय। त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता छोटा मोठा व्यवसाय सुरू करून आपलं भविष्य सुखकर बनवण्याचे चंद्रकांत आणि सूर्यकांत यांनी सांगितले। माझं नाव छत्तीसशे चंद्रकांत नामदेव। नोकरीचा न मागा लागता ह्या रसवंतीगृहाचा व्यवसाय चालू केलेला आहे। इतरांनी नोकरीचा न मागा लागता ग्रामीण भागातल्या व्यवसाय सुरू करावा। माझं नाव छत्तीसशे सूर्यकांत नामदेव। मी कॉलेजला FY मध्ये असताना मला भरपूर असे म्हणतात की नोकरीच्या मागे न लागता कुठला तरी व्यवसाय केला पाहिजे, त्याच्यातनं सध्या व्यवसायच केला पाहिजे, कारण नोकरी ही आता पहिल्यासारखी राहिली नाही। मी आत्ता कॉलेज करून हा व्यवसायही चालू ठेवलेला आहे। या माध्यमातून माझ्या कुटुंबामध्ये चांगल्या प्रकारे या व्यवसायामधून मदत होती आणि यात सर्व मी तरुणांना सांगू शकतो ह्याच्या माध्यमातून की सर्व तरुणांनी हाच व्यवसाय कुठल्याही प्रकारचा व्यवसायच केला पाहिजे, कारण नोकरी आता पहिल्यासारखी राहिली नाही आणि भरपूर असं मार्गदर्शन करतात की व्यवसायाच्या मागे न लागता आपले नोकरीच्या मागे न लागता व्यवसायच केला पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे शेती असतानाही त्यामध्ये पाणी नाही, त्यामुळे आम्ही दोघं बंधू आहेत। हा मोठा बंधू माझा मोठा भाऊ चंद्रकांत छत्तीसे आणि आम्ही मिळून दोघं हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि आम्हाला वडिलांची पूर्ण मदत भेटते यामध्ये। त्याचबरोबर आईही मदत करते ह्या व्यवसायामध्ये आणि या व्यवसाय आम्ही गेले 2-3 वर्षापासून हा व्यवसाय चालू केलेला आहे। याच्यामधून आम्हाला भरपूर अशी आर्थिक मदत होती आणि या माध्यमातून आमचे कुटुंब हे व्यवस्थित चालू आहे। धन्यवाद। 2 मुलं आहेत, सूर्यकांत आणि चंद्रकांत। त्यांना शिक्षणाचं बी शिकवलं, पण त्याच्यातून काही माध्यम नाही। शेती आहे माझ्याकडं, पण इकडे पाण्याचं काही सोर्स नाही। आजही पडीकमध्येच आहे जमीन सगळी। 2 मुलं आहेत, याच्यात तरी 1.5-2 वर्ष झालं चालू केलेलं आहे। याच्यातून मुलांनी व्यवसाय चालू ठेवायचाही ठरवायचं दोघांनी। व्यवसाय केलेला आहे, चांगला आहे। आम्ही दोघं नवरा बायको मिळून मदत करतोय। तरुणांनी किंवा हे व्यवसाय चालू करून ह्याच्यातून काहीतरी माध्यम तयार करावं, नोकरीच्या मागे लागू नाही याच्यातून। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एसएन मीडिया, श्रीगोंदा।